भाजप एकेकाळी सत्ता हातात असूनही मुख्यमंत्री पद निसटलेला पक्ष आणि म्हणूनच भाजपने यावेळी चुकायचं नाही असं ठरवले। आता तर भाजपने ताकही फुंकून पिणं सुरू केले, कारण 2019चा अनुभव अजूनही त्यांच्या मनात धगधगतोय। महाविकास आघाडीच्या त्या खेळीनंतर भाजपने आपल्या राजकारणातल्या सारीपाटाचा डाव नव्यानं मांडायला सुरुवात केली आणि ही सुरुवात दिसते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची। या निवडणुकीत भाजपाचं लक्ष आहे थेट 2029चं। काय आहे भाजपची ही नवीन खेळी आणि स्थानिक निवडणुकीच्या आड सुरू झालेलं 2029चं मोठं प्लॅनिंग जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण। भाजपने आता ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबले आहे। 2019 मध्ये शिवसेना भाजपला स्पष्ट बहुमत मिळूनही महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्याने भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं। मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेत्याची भूमिका वठवावी लागली। याचा वचपा थेट शिवसेनेला खिंडार पाडून फडणवीस भाजपने घेतला। पण 2.5 वर्ष पुन्हा मुख्यमंत्री पदावर पाणी सोडून फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले। राज्यात सिंगल लार्जेस्ट पार्टी असूनही 5 वर्ष मुख्यमंत्री पदापासून वंचित राहावे लागल्याने भाजपने आता आगामी 2029 मध्ये विधानसभा निवडणूक स्वबळावर लढून 100% सरकार आणण्याचं लक्ष डोळ्यासमोर ठेवले। त्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची वाटचाल सुरू झाली। महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी पक्षाकडून सुरू असली तरी त्यांचे टार्गेट मात्र पुढील विधानसभा निवडणूक असल्याचं बोललं जातंय। भाजपची ताकद नाही तिथे विरोधकांना फोडा असे आदेशच स्थानिक पदाधिकारी लोकप्रतिनिधींना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या प्रभागात, गटात, सर्वेक्षणात आपण मागे दिसत आहोत तिथे ठाकरे, शिंदे आणि पवारांची माणसे फोडा आणि त्यांचा पक्ष प्रवेश करून घ्या। 2029ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढायची आहे, त्यामुळे आत्ताची निवडणूक हलक्यात घ्यायची नाही अशी रणनीती भारतीय जनता पक्षाने तयार केली आहे। या तयारीसाठीच पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर व मराठवाडा स्तरावर 2 बैठका झाल्यात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विभागनिहाय पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत। तसेच मराठवाड्याचाही आढावा 6 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला होता। त्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांना काही टास्क सांगितले होते, ते पूर्ण केले का याची माहिती प्रदेशाध्यक्ष चव्हाणांनी 6व्याच दिवशी घेतलेल्या बैठकीतून घेतली। यामध्ये निवडणुकीसाठी विशेष रणनीतीही तयार करण्यात आली। यात कुठल्या गट प्रभागात भाजप ए म्हणजे चांगल्या स्थितीत आहे, कुठे बी मध्ये आहे आणि कुठे सी मध्ये आहे याची माहिती त्यांनी जाणून घेतली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बारकाईने लक्ष देण्यासाठी काम करण्याच्या हेतूने 5 जणांची कोअर कमिटी आणि 15 जणांची निवडणूक समन्वय समिती अशा 2 समित्या असणार आहेत। त्यांच्या मार्फत स्थानिक स्तरावर काही निर्णय होतील, त्यांना काही सूचना करता येतील। महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत आपले जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत। मंडळी, 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढायच्या असल्याने हे संख्याबळ पक्षासाठी महत्वाचं आहे। त्यासाठीच पक्षाकडून फोडाफोडीचं राजकारण करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। जे प्रभाग ए मध्ये आहे तेथेही इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांवर नजर ठेवा, त्यांचे प्रवेश करून घ्या। परंतु ज्या प्रभागात आणि गटात म्हणजेच बी प्रकारात आपण मागे आहोत तिथे प्राधान्याने उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह इतर पक्षांची माणसे फोडा, त्यांचे पक्ष प्रवेश आपल्याकडे करून घ्या। बी मध्ये असलेले प्रभाग ए मध्ये कसे आणता येतील यासाठी वाटेल ती मदत पक्ष करणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ज्या प्रभागात आपले 2 उमेदवार तगडे आहेत तिथे इतर 2 दुसऱ्या पक्षाचे घ्यायचे। तुमच्यामुळे पक्ष चालला असे समजू नका, कारण कुणाचे प्रवेश अडवू नका, विरोधक कमी ठेवायचे अशी रणनीती भाजपच्या वरिष्ठांनी महापालिकेसाठी आखली आहे। आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की भाजपची ही फोडाफोडी आणि स्थानिक निवडणुकीची रणनीती खरंच कितपत रंगते ते। तसेच आगामी निवडणुकीत भाजपला याचा फायदा होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका।